बातमी आहे मुंबईच्या धारावीमध्ये काल रात्री भीषण अपघात झालाय। खाडी किनारी उभ्या असलेल्या 6 गाड्यांना टँकरनं जोरदार धडक दिली आणि टँकरच्या या धडकेत 6 गाड्या खाडीत कोसळल्या। खाडीतनं गाड्या बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। काल रात्रीच पोलीस घटनास्थळी पोहोचले। रात्रीच्या वेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकानं हा प्रताप केलाय, त्यामुळे 6 गाड्या तब्बल खाली कोसळलेल्या आहेत। यात काही टॅक्सी आहेत, काही टेम्पो आहेत। गाड्यांचं नुकसान झालेलं सुद्धा यात पाहायला मिळतंय। निर्मनुष्य असा हा परिसर असल्यामुळे जीवितहानी कोणतीही झालेली नाही, हे नशीब। 5 ते 5:30च्या दरम्यान एक कंटेनर आहे। हा कंटेनर कुंभारवाडा जंक्शनकडून तर इकडे केमकर चौकाकडे येत असताना तिथे टर्न घेत असताना ज्या जवळजवळ तिथे साईडला रोड साईडला ज्या पार्किंगच्या गाड्या होत्या त्या गाड्यांना त्याने ठोकर मारली। ठोकर मारल्यामुळे त्या 5 ते 6 गाड्या ज्या पार्किंगच्या केल्या होत्या त्या खाडीमध्ये गेलेल्या आहेत। तो स्वतः कंटेनर सुद्धा खाडीमध्ये गेलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही वाहन चालकाला ताब्यात घेतलेला आहे। नाही वाहन चालक मध्यम अवस्थेत नाही आहे। तो टर्न घेताना त्याला त्याचं असं म्हणणं आहे का माझा ब्रेक लागला नाही गाडीला, त्यामुळे ही घटना त्याच्याकडून घडलेली नाही। गाडी तर कंटेनर मोकळा होता। ज्या काही 5-6 गाड्या आहेत त्या रोड साईडला पार्किंग केलेल्या होत्या। गाड्या आता खाडीमध्ये गेल्यामुळे त्यांचं नुकसान झालं थोडंफार गाड्यांचं। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी जुई जाधव हिच्याकडनं। जुई, मोठी दुर्घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते, मात्र चालक मद्यधुंद अवस्थेत नव्हता अशी ही माहिती पोलीस देत आहेत। काय अधिक इतर माहिती? अगदीच प्रज्ञा, पहाटे घडलेली ही दुर्घटना आहे आणि पोलिसांनी जी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी सांगितलं की चालक मद्यधुंद अवस्थेत नव्हता, त्याला झोप लागली आणि त्यामुळे गाडीवरचा ताबा सुटला। तू माझ्या मागे ही ताजी दृश्य पाहू शकतेस की जी प्रक्रिया आहे, हा जो टँकर आहे तो अजूनही या खाडीमध्ये कोसळलेलाच आहे आणि 2 ते 3 गाड्या आपल्याला या खाडीमध्ये दलदलीत अजूनही पडलेल्या तशाच पाहायला मिळतात। खरं तर पहाटे 4:30 ते 5 वाजता ही घटना घडलेली आहे। जो टँकरचा चालक होता त्याला झोप अनावर झाली आणि झोप अनावर झाल्याने त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि टर्न घेण्याऐवजी तो सरळ आला आणि ज्या पार्किंगमध्ये ह्या गाड्या उभ्या होत्या 6 त्या गाड्यांना हा टँकर धडकला। सुदैवाने ह्याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। धारावी जर आपण परिसर पाहिला तर मग टी जंक्शन शेजारचा आहे आणि हा परिसर कायम गजबजलेला असतो, मात्र सुदैवाने इतक्या पहाटे इथे कोणीही नव्हतं आणि जीवितहानी झालेली नाही। पोलीस जो टँकर चालक आहे त्याला पकडलेला आहे, त्याला ताब्यात घेतला आहे, त्याची अधिकची चौकशी सुरू आहे आणि 3 गाड्या अद्यापही या दलदलीमध्ये अडकल्या आहेत। त्यामुळे निश्चितच पोलिसांतर्फे पूर्ण प्रयत्न सुरू आहे। केवळ पोलीसच नाही तर जे अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्या देखील इथे दाखल झाल्या आहेत, अग्निशमन दलाचे जवान देखील इथे दाखल झाले आहेत आणि सर्वांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत की या ज्या गाड्या आपण इथे पाहतोय की 3 गाड्या अजूनही या दलदलीमध्ये अडकल्या आहेत। एक व्हॅन आहे आणि 2 टेम्पो आहेत। त्यामुळे ह्या 3 गाड्या आणि हा जो टँकर आहे ज्याने धडक दिली ते काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। क्रेन्स इथे मागवले गेले आहेत आणि पोलीस आणि अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत हे टँकर आणि या गाड्या काढण्यासाठी। त्यामुळे निश्चितच अजून किती काळ लागतोय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्यासोबतच ज्यांचं नुकसान झालंय त्यांना देखील भरपाई मिळते का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, नक्कीच जुई, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे गाडी मालक आहेत त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया असणार आहे तेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने आता दिली जाणार हे देखील पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।